स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲक्टिव्ह पूजा. तुम्ही सगळ्यात अगोदर याचा आवाज ऐका. तर एकदम क्रिस्पी कुरकुरीत आपण हा स्नॅक्स बनवला आहे. याला मी पानाचा आकार दिला आहे, त्यामुळे याला मी पान कटलेट म्हणते. तुम्ही टिक्की कटलेट काही म्हणू शकता, स्नॅक्स म्हणू शकता. तर फक्त आपण 1 वाटी मटार आणि बटाट्यापासून हे बनवलेले आहेत कटलेट. आणि मला डबल बनवावे लागले, एवढे मुलांना घरातल्यांना सर्वांनाच आवडले. एकदम भारी हे कटलेट बनलेले. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला इथे 1 वाटी हिरवा मटार लागणार आहे आणि आता हे शिजवून घ्यायचे. तर मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. टोपामध्ये मटार स्वच्छ धुवून टाकायचा आणि साईडला बटाटा स्वच्छ धुवून कट करून टाकून घेतला 1 बटाटा. आता आपण ह्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात मोठ्या गॅसवरती आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर इथे पाव वाटी मी पोहे घेतले, जे आपण कांदे पोहे बनवतो ते पोहे स्वच्छ साफ करून घ्यायचे आणि धुवून घ्यायचे. आणि धुतल्यानंतर अगदी थोडं त्यात पाणी ठेवायचं, 1 चमचाभर, पोहे खाण्याचा चमचा असतो तेवढं, म्हणजे पोहे चांगले भिजले जातात. तर आता इथे आपले बटाटा आणि मटार शिजलेले आहेत, पोहेसुद्धा चांगले भिजलेत. तर 5-10 मिनटानंतर पोहे मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आणि सगळ्यात अगोदर हे पोहे आपल्याला हाताने व्यवस्थित मॅश करून घ्यायचे. आणि पोहे चांगले भिजले की व्यवस्थित ते मॅश करता येतात. तर पोहे चांगले भिजलेलेत, हाताने चांगले कुस्करून घेऊया. तर सर्व पोहे हाताने असे मी मॅश करून घेतलेत. आता याच्यामध्ये शिजवून घेतलेला मटार टाकून घेऊया. आणि 1 वाटी मटारसाठी 1 बटाटा पुरेसा होतो. तर मोठा बटाटा असेल तर 1 ठीक आहे, लहान बटाटे असतील तर 2 वापरा. तर इथे बटाटा हातानेच मॅश करून टाकायचा आहे, किसून वापरायचा नाही. 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेत. कोथिंबीर टाकूया. पाव चमचा हळद, पाव चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे. थोडासा धना पावडर, आमचूर पावडर आणि गरम मसाला. तर तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते सर्व याच्यामध्ये भरपूर टाकायचे. मसाले जेवढे जास्त टाकणार तेवढंच हा नाश्ता चटपटीत होणार आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतले. अद्रक आणि लसूण मी थोडंसं किसून घेतले आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये अद्रक लसूण किसून ताजा फ्रेश टाकायचा, खूप छान टेस्ट येतो. 3 चमचे बेसन पीठ घेतले आणि 2 चमचे तांदळाचं पीठ, हे सर्व टाकून घेऊया. अगदी चिमूटभर आपण इथे बेकिंग सोडा वापरलेला आहे. आता पाण्याचा वापर न करता हे सर्व साहित्य असंच हे एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर मटार आणि बटाटा शिजलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित ते मॅश होतात. तर हाताने दाबून दाबून हे मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचे. आपल्याला याचे पान कटलेट बनवून घ्यायचे. तर आपण जे पिठं घेतले ते सुद्धा परफेक्ट आहे. तुम्हाला मिश्रण पातळ वाटले तर थोडंसं बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ याच्यामध्ये टाकून घेऊ शकतात. आणि जर खूपच ड्राय वाटत असेल तर शिजवून घेतलेला बटाटा एखादा असेल तर तो थोडासा मॅश करून टाकू शकतात. तर मिश्रण आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि हवं त्या आकारामध्ये तुम्ही हे कटलेट बनवू शकतात. मी इथे पान आकारामध्ये हे कटलेट बनवून घेते. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही गोल टिक्कीसारखं बनवू शकतात, रोल बनवू शकतात, सिलेंडर शेप देऊन. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही बनवून घ्यायचे. तर इथे डिफरंट वेगळं काहीतरी म्हणून मी अशा पद्धतीचं हे पान कटलेट बनवून घेतले. बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत आणि पटकन होतात. तर हे पहा, अशा पद्धतीने इथे मी हे पान कटलेट बनवून घेतलेत आणि लगेचच हा आकार तयार होतो. अगदी पानासारखं दिसतं, म्हणून मी याला पान कटलेट नाव दिलेलं आहे. तर हे पहा, ताटात काढून घेतले. आणखीन एक बनवून दाखवते. 1 गोळा मिश्रण एवढं घ्यायचं आणि हाताने अगोदर गोल करून घ्यायचे. नंतर थोडंसं फिरवून चपटा आकार दिला की साईडने याला पानासारखा असा आकार देऊन घ्यायचा. पटकन हे कटलेट तयार होतात. तर अगदी झटपट आपले इथे कटलेट बनवून तयार होणार आहेत. तर अगोदर मी 2 तुम्हाला बनवून दाखवलेत. राहिलेले सुद्धा सर्व आपल्याला हे कटलेट असेच बनवून घ्यायचे. तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही थोडं थोडं मिश्रण हातावरती घेऊन त्याचे छोटे छोटे रोल बनवून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपले इथे पानाचा आकार देऊन 2 मी इथे पान कटलेट बनवून घेतलेत. तर अशा पद्धतीने सर्व कटलेट बनवून घेणार आहे. तर एकदम इझी आहे बनवायला, नक्की एकदा ट्राय करून पहा. तर इथे मी 2 हे कटलेट बनवून घेतलेत. तर एवढं मिश्रण आणखीन शिल्लक राहिलेलं आहे. तर बनवत बाकीचे सुद्धा मी तयार करणार आहे. तर आता इथे 5 मी कटलेट तयार केलेत. आपण हे कटलेट तळून घेऊया. तर तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं. बनवतानाच तेल कढईमध्ये गरम करायला ठेवायचं, म्हणजे कटलेट बनेपर्यंत तेल मिडियम गॅसवरती चांगलं गरम होतं. तेल गरम झालं की यामध्ये आपण 2 पान कटलेट टाकून घेऊया अगोदर.
आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते चांगले क्रिस्पी कुरकुरीत फ्राय होणार आहेत. तेल खूप तापलेलं असेल, मोठा गॅस केला तर लगेच लालसर होतात आणि चांगले तळले जात नाही. त्यामुळे मिडियम गॅसवरच अलटीपलटी करून हे आपल्याला कटलेट तळून घ्यायचे. तेलामध्ये कटलेट टाकले की लगेच त्याला टच करायचं नाही. थोड्या वेळ असंच त्याला कोटिंग होऊ द्यायचं आणि नंतर दुसऱ्या साईडला पलटी करून घ्यायचे. तर टाकल्या अजिबात टच करायचं नाही. थोड्या वेळाने आपण असं पलटी करून घ्यायचे. तर तुम्हाला दिसत असेल किती मस्त याला रंग आला आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा थोड्या वेळासाठी आपण असेच हे लालसर होईपर्यंत तळून घेऊया. पलटी करून मिडियम गॅसवरती हे कटलेट आपण छान क्रिस्पी कुरकुरीत तळून घेऊया. तर पाहू शकतात हळूहळू याचा कलर चेंज होत चालला आहे आणि आता आपले हे कटलेट चांगले तळत आलेले आहेत. तुम्ही याला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय जसं तुम्हाला आवडेल तसं तळून घेऊ शकतात किंवा फ्राय करून घेऊ शकतात. तर अलटीपलटी करून हे पान कटलेट आपण तळून घेतले. तुम्हाला दिसत असेल किती भारी याला सोनेरी खरपूस असा रंग आला आहे आणि एकदम क्रिस्पी असे आपण तळून घेतलेत मिडियम गॅसवरती. तर 2 इथे आपण हे पान कटलेट बनवून घेतलेत. सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात, लहान मुलांना देऊ शकतात. तर बाकीचे सुद्धा कटलेट सेम पद्धतीने असंच आपण तळून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरती. तर मी राहिलेले 3 कटलेटसुद्धा टाकून घेतलेत. आता हे सुद्धा अलटीपलटी करून आपण क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. याच्या अगोदरसुद्धा आपण मटारपासून भरपूर अशा वेगवेगळ्या नाश्त्याच्या स्नॅक्स अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही पाहिलं नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात आणि इथून पुढच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. तर अलटीपलटी करून हे सुद्धा मी कटलेट छान लालसर रंगावरती तळून घेतलेत आणि एकदम भारी असे तळलेले आहेत. तर आता हे सुद्धा आपण पान कटलेट ताटामध्ये काढून घेऊयात. रोज रोज मुलांना डब्यामध्ये भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो. त्यावेळेस तुम्ही आठवड्यातून एखाद्या दिवशी असा चटपटीत स्नॅक्स त्यांना बनवून देऊ शकतात, नाश्त्यामध्ये बनवून देऊ शकतात किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून सुद्धा बनवू शकतात. आहे की नाही एकदम सोपी रेसिपी. तर आपल्या इथे 5 कटलेट बनवलेले मी तळून घेतलेत आणि किती भारी दिसत आहेत पहा. एकदम भारी असा रंग आलेला आहे आणि दिसायला जेवढे भारी दिसत आहेत खायलासुद्धा तेवढेच चविष्ट आहेत बरं का. तर बाकीचे सुद्धा जे मिश्रण राहिलं होतं त्यापासून सुद्धा मी सेम अशाच पद्धतीचे हे पान कटलेट बनवून घेतले आहेत आणि तुम्हाला तर याचा मी आवाज ऐकवलेलाच आहे स्टार्टिंगला. तर एकदम झटपट आपली ही रेसिपी बनवून तयार आहे. तुम्हाला सकाळसाठी बनवायची असेल तर तुम्ही वाटाणा म्हणजेच मटार आणि बटाटा अगोदर शिजवून ठेवला आणि सकाळी हे पटकन बनवलं तर 10 ते 15 मिनटामध्ये आपला स्नॅक्स बनवून तयार होतो. तर कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. परत एकदा तुम्हाला याचा आवाज दाखवते, हे पहा. आहेत ना एकदम क्रिस्पी कुरकुरीत. तर अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.